हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज होता गुरुवार आणि आज संध्याकाळी अमावस्या पण चालू होणार होती. तर म्हटलं की देवांना आपण स्वच्छ करून घ्यावं. तर मी एका ताटामध्ये सर्व देव माझे काढून घेतले. काल स्वामींची पुण्यतिथी होती, त्यावेळेस मी सर्व मंदिर माझं डीप क्लीन केलं होतं. त्याच्यामुळं मी फक्त माझ्या पंचधातूच्या मूर्त्याच काढून आणल्या आणि मी आता त्यांना पितांबरीने स्वच्छ करणार आहे. छानपैकी असं उजळून घेणार आहे. तर कोणी कोणी बोलतं की पितांबरीने म्हणजे स्वच्छ करायचे नाहीत देव, पण मी लिंबू आणि मिठाने पण बघितलं ट्राय करून, पण ते काही असं जास्त उजळत नाही आणि पितांबरीने असे खूप छान उजळतात. म्हणून मी आता पितांबरीच वापरते. मी ट्राय करून बघितलं सर्वांचं, पण काही असं एवढं चमकत नाहीत, म्हणून मी नंतर परत पितांबरीच वापरायला चालू केली. तर बघा, अशा प्रकारे आता आपले देव स्वच्छ उजळून झाले आहेत. तर ही माझ्याकडं स्वामी महाराजांची मूर्ती आहे, दत्त महाराजांची पण आहे, ही विठ्ठल रुक्मिणी आहे, ही महालक्ष्मी आहे, ही गणपती बाप्पा आहेत, ही आमचा कुलदैवत खंडेराया आहे, ही कुलस्वामिनी अंबाबाई आहे. तर ही छोटीशी नारायणाची मूर्ती आहे. तर हे छोटंसं शिवलिंग पण आहे, अन्नपूर्णा माता आणि बाळकृष्ण. अशा प्रकारे माझ्याकडं हे स्वामींच्या पादुका पण आहेत. हे आम्ही अक्कलकोटवरून आणल्या होत्या. छोटीशी गाईची मूर्ती आहे आणि ही मी आदमापूरला गेले होते त्यावेळेस बाळूमामाची मूर्ती आणली होती. आणि ही छोटीशी गजलक्ष्मी पण आहेत माझ्याकडं. मी ते श्रीयंत्राच्या शेजारी ठेवते. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलंच होतं की मी मंदिर डीप क्लीन केलं होतं. तर माझी मुलगी स्कूलला जाताना दिवा लावून जाते, त्याच्यामुळं मी नंतर दिवा वरती स्वामींची मोठी मूर्ती आहे तिथं लावून घेते. तर अशा प्रकारे मी माझ्या पद्धतीने माझी देवांची मांडणी करते. मला जशी आवडते मी तशीच मांडणी करते. केंद्रानुसार म्हणजे स्वामींच्या शेजारी आपले कुलदेवी ठेवले पाहिजेत, म्हणून मी ते 2 टाक आहेत ते स्वामींच्या बाजूला ठेवते, खंडोबा आणि कुलस्वामिनी अंबाबाई. तर अशा प्रकारे मी माझी मांडणी करून घेते. तर आज गुरुवार होता म्हणून मी स्वामींचा अभिषेक वगैरे करून घेतला. अशा प्रकारे आपली देवपूजा झाली आहे. तर माझी देवपूजा कशी झाली ते सांगा.